पुणे शहरामध्ये गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे। कुख्यात गुंड शरद मोहोळची आज भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली। आर्थिक वाद आणि जमिनीच्या वादामधून मोहोळची हत्या झाल्याचं प्राथमिक चौकशीमध्ये समोर आलेलं आहे। तर कोथरूडच्या सुतारदरा परिसरामध्ये मोहोळवरती आज दुपारी 1:30 वाजता हल्ला झाला। 3 हल्लेखोर बाईकवरून आले होते। शरद कधी घराबाहेर पडतोय याची ते वाटच पाहत होते। शरद जसा घराबाहेर पडला तसाच त्याच्यावरती 4 गोळ्या झाडण्यात आल्या। हल्ल्यामध्ये शरद गंभीररित्या जखमी झाला। त्याला तातडीनं ससून रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र 2 तासांनी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। मोहोळवरती हल्ला करणाऱ्या 3 आरोपींपैकी एका आरोपीचं नाव समोर आलेलं आहे। संतोष पोळेकर असं या आरोपीचं नाव आहे। दरम्यान हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरणासारखे अतिशय गंभीर गुन्हे शरद मोहोळवरती दाखल होते। मोहोळच्या हत्येनिमित्तानं पुण्यात पुन्हा एकदा मोठं गँग वॉर सुरू झालंय की काय असा प्रश्न सामान्य नागरिक विचारू लागले। तर घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। पुण्याच्या कोथरूड भागातील हा सुतारदराचा परिसर आणि या ठिकाणी शरद मोहोळवरती 4 गोळ्या झाडण्यात आल्यात। आपण पाहतो आहोत पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी आहेत आणि समोर जो भाग कॉर्डन ऑफ केलेला आहे तिथे शरद मोहोळची चप्पल दिसते आहे आणि त्याचबरोबर त्याच्यावरती गोळ्या झाडल्यानंतर जी काडतुसं उडाली किंवा पुंगळ्या उडाल्या त्या पितळेच्या पुंगळ्या या ठिकाणी पाहायला मिळतात। एकूण 4 काडतुसं आपल्याला या ठिकाणी पडलेली पाहायला मिळत आहेत आणि यावरून लक्षात येतं की हा किती सुनियोजित असा स्वरूपाचा हल्ला आहे। ही सगळी घटना समोर जे CCTV कॅमेरे दिसते आहेत त्याच्यामध्ये कैद झालेली आहे। पोलिसांनी या CCTV कॅमेऱ्यांमध्ये जे काही फुटेज आहे, व्हिडिओज आहेत त्यांना ताब्यात घेऊन तपास सुरू केलेला आहे। हा जो वरती आपण CCTV कॅमेरा पाहतो आहोत त्यामध्ये इथे जे काही घडलं ते कैद झालेलं आहे आणि हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पुन्हा उलट बाजूनी पळून गेलेले आहेत। शरद मोहोळवरती अनेक गंभीर गुन्हे याआधी नोंद आहेत। अनेक दिवस, अनेक वर्ष तो पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये राहिलेला आहे। अनेक हत्येंच्या, खंडणींच्या प्रकरणांमध्ये त्याला अटक करण्यात आलेली होती। येरवडा कारागृहामध्ये तो असताना कतील सिद्दीकीची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावरती लावण्यात आलेला होता। मात्र अनेक या खटल्यांमधून जामीन मिळवत शरद मोहोळ बाहेर आला आणि त्यानंतर अनेक पक्ष किंवा संघटनांच्या माध्यमातून एका वेगळ्या स्वरूपामध्ये तो वावरायला लागला किंवा एका वेगळ्या आयुष्याची सुरुवात करण्याचा तो प्रयत्न करत होता। मात्र हे सगळं सुरू असतानाच या ठिकाणी त्याच्यावरती गोळीबार झाला आहे। अर्थात टोळी युद्धातून हा प्रकार घडलेला आहे। नक्की कोणी केला याचा तपास पोलीस करतायत। मात्र या झालेल्या प्रकारामुळे फक्त खळबळ उडालेली आहे असं नाही, तर एक भीतीचं वातावरण देखील या ठिकाणी निर्माण झालंय। कारण एवढ्या रहिवासी भागामध्ये, इतक्या गजबजलेल्या भागामध्ये गोळीबाराचा हा प्रकार घडला आहे। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।